व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी आपण त्याला म्हणतो. आपल्याला व्हेलॉसिटी बघायचं आहे. काय आहे व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी बघायचं आहे आपल्याला. व्हेलॉसिटी काय आहे बरं? द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ linear displacement with respect to टाइम. टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये काय होतो? त्याचा चेंज होतोय. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम is called as velocity. Linear velocity म्हणा त्याला किंवा velocity म्हणा. And the velocity is denoted by small v. That the initial word of that the velocity, that is the v. It is denoted by, असं म्हणाल तुम्ही, it is denoted by v. It is denoted by v. Okay. Later तुम्ही आता या ठिकाणी त्याला v ने डिनोट केलेला आहे लिनियर व्हेलॉसिटीला. तर त्याचा जो काही फॉर्म्युला जो आहे त्याची डेफिनेशन काय सांगते की द रेट ऑफ चेंज होतो आहे लिनियर डिस्प्लेसमेंट मध्ये विथ रिस्पेक्ट टू कशाच्या रिस्पेक्ट मध्ये? टाइमच्या. त्यालाच आपण व्हेलॉसिटी म्हणतो. मग व्हेलॉसिटी म्हणजेच आपण असं लिहू शकतो का? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम झालाय. आता यामध्ये व्हेलॉसिटीचा आपण व्ही लिहितोय, डिस्प्लेसमेंट साठी आपण एक्स लिहितो किंवा एस लिहितो, आणि टाइम जो आहे आपला हा टी मध्ये. असा फॉर्म्युला होऊन जाईल आपला. ठीक आहे. आता डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असते? हे मीटर किंवा सेंटीमीटर असते. एमकेएस आणि सीजीएस मध्ये पाहतो आपण. तर याचं युनिट काय येईल बघा. मग आता युनिट येईल मीटर पर सेकंद. का? डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर, आणि टाइमचं काय आहे? सेकंद. ठीक आहे. म्हणजे मीटर पर सेकंद. कोणत्या सिस्टीम मध्ये? एमकेएस सिस्टीम मध्ये. आणि सीजीएस सिस्टीम मध्ये जर त्याचं युनिट पाहायचं झालं तर त्याचं सीजीएस आता ही मोठ्या क्वांटिटी मध्ये होतं म्हणून एमकेएस मध्ये आपण म्हणतो. छोटी क्वांटिटी मध्ये जर का असेल तर डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं सेंटीमीटर, आणि टाइमचं जे युनिट आहे ते आपण सेकंद घेत असतो. ठीक आहे. हे झालं सीजीएस मध्ये. सीजीएस सिस्टीम. ओके. आता युनिट तर झाले. आता याचं डायमेन्शन. आता याचं डायमेन्शन जर काय म्हटलं, डायमेन्शन काढायचं आहे आपल्याला, तर स्क्वेअर ब्रॅकेट काढायचं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मास, ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज असतात तर ते आपण कशासाठी यूज केला जातो? डायमेन्शन काढण्यासाठी केला जातो. की ज्या काही 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत, एम, एल, टी, मास, लेंथ, टाइम. आता याच्या रिस्पेक्ट मध्ये ज्या क्वांटिटी प्रेझेंट असेल तरच आपण त्या क्वांटिटी आपण यामध्ये लिहिणार आहे. करंट वगैरे काही जर का असतात आपण त्या ठिकाणी ऍडिशनल वाढवला असतं. ठीक आहे. फंडामेंटल क्वांटिटी ज्या इथं अवेलेबल असेल या फॉर्म्युलाज मध्ये तर त्या आपल्याला वाढवावं लागतील. पण या ठिकाणी मास, लेंथ, टाइमच्या रिलेटेड असतात जास्तीत जास्त. एखादीच असेल तर त्या ठिकाणी ती वाढलेली असते. आता या क्वांटिटी मध्ये व्हेलॉसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे ही क्वांटिटी ही लेंथच्या रिलेटेड आहे. लेंथ आणि ही टाइमच्या. ठीक आहे. लेंथ आपण टाइम. मग लेंथ कशामध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये. म्हणजे या ठिकाणी मीटर म्हणजे या ठिकाणी याची पॉवर काय आहे? 1. म्हणजे मास क्वांटिटी मध्ये नाहीये, मास 0. लेंथ आहे, किती आहे? एकच क्वांटिटी घ्या, एक एमकेएस घ्या किंवा सीजीएस. या ठिकाणी याची पॉवर काय आहे? काहीच नाही, म्हणजे त्याची पॉवर 1 आहे. म्हणजे लेंथ इथे 1 आहे. टाइम या ठिकाणी प्रेझेंट आहे, यस, दॅट द सेकंद. पण तो कुठे आहे? डिव्हायडेशन मध्ये. वरती गेला तर त्याची पॉवर काय होईल? -1. म्हणजे डायमेन्शन जे काही होईल व्हेलॉसिटीचा, लिनियर व्हेलॉसिटीचा, m0 l1 t-1 असं डायमेन्शन होईल. आणि जी काही व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी आहे ही एक वेक्टर क्वांटिटी आहे असं म्हणतात. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके. आता या ठिकाणी या क्वांटिटीचं आपण डायमेन्शन पाहिलं, युनिट पाहिलं, क्वांटिटी वेक्टर आहे त्याचा फॉर्म्युला सुद्धा पाहिला.
किंवा या क्वांटिटीचा फॉर्म्युला असाही तुम्ही लिहू शकता की व्ही इज इक्वल टू, जर का इन्स्टॅनियस, जर का शॉर्ट इंटरव्हल ऑफ द टाइम जर का असेल, जर का जे काही डिस्प्लेसमेंट करत आहे, जो काही चेंज होतोय डिस्प्लेसमेंट मध्ये, तर तो काही चेंज हा शॉर्ट इंटरव्हल टाइम मध्ये जर का होत असेल, तर दॅट द लिमिट dt टेन्स टू 0, दॅट द dx अपॉन dt असाही त्याचा फॉर्म्युला होईल. किंवा आपण त्याला v इज इक्वल टू dx अपॉन dt ही लिहितो, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो ऑर मध्ये, v इज इक्वल टू ds अपॉन dt. ओके, यस इंडिकेट द डिस्प्लेसमेंट, अशा पद्धतीने. ओके, चालेल. हा कन्सेप्ट आपला लिनियर व्हेलॉसिटीचा या ठिकाणी झाला. आता आपल्याला बघायचं आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे. तर या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला पाहायचं. अँग्युलर व्हेलॉसिटी काय आता बघा. आता ही जी काही व्हेलॉसिटी होती, अगोदरची व्हेलॉसिटी जी आहे लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम होती. ठीक आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण या ठिकाणी आता अँगल मध्ये चेंज होतो आहे. ठीक आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम असं होईल. ठीक आहे, मग याची जी काही डेफिनेशन आहे अशी भेटेल आपल्याला. द रेट ऑफ चेंज ऑफ angular displacement with respect to time is called as angular velocity. Angular velocity आपण त्याला म्हणणार आहे. The rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. जो काही चेंज होता है बघा, the rate of change in the angular displacement within a time, that is called as angular velocity. And the angular velocity is denoted by कशाने डिनोट करतो आपण अँग्युलर वेलोसिटी. व्हेरी गुड, ओमेगाने आपण या ठिकाणी त्याला डिनोट करत असतो. ठीक आहे, मग ओमेगा वेक्टर. ठीक, आता याचा जो काही फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला काय होईल बघा. आता याचा फॉर्म्युला होईल बघा, ओमेगा अँग्युलर डिस्प्लेस, ओके, अँग्युलर व्हेलॉसिटी is equal to displacement upon time. ओके, आता अँग्युलर व्हेलॉसिटी आपण डिनोट केली आपण ओमेगा वेक्टर. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण डिनोट केलंय थिटा वेक्टर. थिटाने डिनोट करतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि टाइम जो आहे आपला, हा टाइम टी ने आपण डिनोट करतो. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला भेटेल ओमेगा वेक्टर इक्वल टू थिटा वेक्टर अपॉन टाइम. ठीक आहे, वेक्टर मी या ठिकाणी राईटअप का केलं, कारण की ही ज्या क्वांटिटीज आहे वेक्टर क्वांटिटीज आहे आपण म्हणतो. ठीक आहे, मग आता यामध्ये हा फॉर्म्युला भेटलाय, तर याला जर का काही शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम जर का चेंज होत असेल, चेंज होत असेल, तर आपण याला असंही लिहू शकतो डी थिटा अपॉन dt. ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन dt सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने असाही सुद्धा त्याचा फॉर्म्युला राईट आपण करू शकतो. ठीक आहे, आता याचं जर का आपल्याला युनिट पाहायचं झालं, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. लॅटर ऑन याचं युनिट जर का म्हणायचं आहे, तर युनिट काय राहील की जो काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असते, रॅडियन. आणि टाइम जो अँड टाइम राईड अपॉन सेकंड. ओके, रॅडियन पर सेकंद. ठीक आहे, रॅड पर सेकंद आपण त्या ठिकाणी घेतो त्याचे युनिट.
आता याचं जर का डायमेन्शन पाहायचं झालं तर डायमेन्शन काय येईल याचं डायमेन्शन मास लेंथ. हा ओके हा ओके M0 L0 T-1 त्याचं डायमेन्शन येऊन जाईल. ओके का कारण की रेडियन जे आहे तर ते आपण त्याचं जे काही युनिट आहे बघा अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं जे युनिट आहे ते रेडियन आहे तर ते डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ओके त्यातमध्ये मास लेन टाइम टेम्परेचर ह्युमिडिटी काहीही नसते. मग आता हा जो टाइम प्रेझेंट आहे ना तर या टाइमचं युनिट जे आहे तर ते सेकंद असते ते डिव्हायडेशन मध्ये वरती गेलं तर त्याचं काय होईल मायनस होईल. ज्या ठिकाणी M0 L0 T-1 असं त्याचं डायमेन्शन आपल्याला भेटेल. ठीक आहे मग आता ह्या दोन क्वांटिटीज आपल्याला भेटल्या. आता आपल्याला जो काही ही जी क्वांटिटी आहे इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला स्पीड लक्षात येणं सुद्धा गरजेचं आहे. आता आपण लिनियर व्हेलॉसिटी पाहिली त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिली त्यानंतर आपल्याला स्पीड सुद्धा माहित असणं गरजेचं जे काही युनिट आहे जे काही क्वांटिटी आहे स्पीड ती सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे. व्हॉट इज द स्पीड. आता जे काही स्पीड आहे आपण म्हणतो की या स्पीडने गाडी जात आहे वगैरे जो काही स्पीड आहे तर त्या जो स्पीड जो असतो तर तो काय आहे एक एक स्केलार क्वांटिटी आहे तिला फक्त मॅग्निट्यूड आहे डायरेक्शन असते. ठीक आहे दॅट इज द स्केलार क्वांटिटी. मग काय आहे की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर फक्त तो एक अंतर पार करतोय विदिन अ टाइम द डिस्टन्स द पाथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट विदिन अ टाइम द पाथ कव्हर्ड किंवा द डिस्टन्स कव्हर्ड. ठीक आहे पाथ पेक्षा आपण डिस्टन्स म्हणू आता द डिस्टन्स कव्हर्ड per unit time is called as स्पीड. त्यालाच आपण स्पीड म्हणणार. स्पीड काय आहे जेवढं त्यानं अंतर चालून गेला विदिन अ टाइम मध्ये त्याला आपण स्पीड म्हणतो. मग आता स्पीड जो आहे ती एक स्केलार क्वांटिटी आहे. आता या ठिकाणी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे वेग बरोबर अंतर भागीला वेळ. आपण जो काही काळ काम वेग जो काही तुम्ही शिकला असाल जे काही एमपीएससी वगैरे मध्ये त्यामध्ये विचारले जातात ते क्वेश्चन्स त्यावर रिलेटेड. आता स्पीड इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम. आता यामध्ये ही एक स्केलर क्वांटिटी आहे का फक्त तिला काय आहे मॅग्निट्यूड आहे तिला कोणत्याही प्रकारचे डायरेक्शन नाहीये कारण ही डिस्टन्स एक स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे आता इट इज अ स्केलर क्वांटिटी. इट इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी ओके. आता या क्वांटिटीचं युनिट जर का पाहायचं झालं तर युनिट हे लिनियर व्हेलॉसिटी सारखंच आहे सेम असते डायमेन्शन सुद्धा सेम राहील युनिट. आता डिस्टन्स हे आपण कशामध्ये लेंथ मध्ये मोजतो आणि लेंथचे युनिट काय असते मीटर किंवा सेंटीमीटर असते. आता याचं युनिट येईल मीटर पर सेकंड हे एमकेएस मध्ये एमकेएस सिस्टीम मध्ये आणि सीजीएस मध्ये सेंटीमीटर पर सेकंद येईल हे कशामध्ये सीजीएस सिस्टीम मध्ये. आता याचं जर का डायमेन्शन पाहायचं झालं तर याचं डायमेन्शन येईल स्क्वेअर ब्रॅकेट मास लेंथ अँड टाइम. आता या ठिकाणी मास तर या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट नाहीये आणि लेंथ आहे प्रेझेंट तर ती किती आहे 1 आणि सेकंद सुद्धा 1 आहे पण तो सेकंड डिव्हायडेशन मध्ये वरती गेला तर त्याची पॉवर -1 होईल. ओके जी मास 0 लेंथ 1 आणि टाइम -1. ठीक आहे अशा पद्धतीने युनिट सेम आहे लिनियर व्हेलॉसिटी सारखं डायमेन्शन सुद्धा सेम आहे फक्त त्या क्वांटिटी मध्ये ही एक स्केलर क्वांटिटी आहे आणि ती वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे आता या पद्धतीने तुम्ही या ज्या 3 क्वांटिटीज आपण या ठिकाणी पाहिल्यात. आता यामध्ये होतं काय की जर तुम्हाला पाहायला सांगितलं जर समोरची एक क्वांटिटी बघा की आपल्या सिलेबसला नाहीये की रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन जे आहे तर आपल्या सिलेबसला नाहीये पण ते येणं गरजेचं आहे. खूप सारे डेरिव्हेशन त्याच्या रिलेटेड असतात किंवा न्यूमेरिकल्स सुद्धा त्याच्या रिलेटेड आहे तर ते समजणं आपल्याला गरजेचं असतं. ठीक आहे त्याचं एक रिलेशन आपण या ठिकाणी बघू.
या ठिकाणी ऑप्टेन द रिलेशन बिटवीन किंवा डिराईव्ह आपण त्याला असंही म्हणू शकतो, जे काही तुम्हाला एक्सप्रेशन विचारलं जाईल तर या पद्धतीने एक्सप्रेशन विचारलं जाऊ शकते. Derive a relation between linear speed and angular speed of the particle performing uniform circular motion. State that the relation in vector form. असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकते किंवा ऑप्टेन द रिलेशन बिटवीन सुद्धा म्हणू शकतात ते. ठीक आहे, जे काही असेल फक्त रिलेशन म्हणतोय ना तो, तर ते आपल्याला रिलेशन आपण शिकलेलो आहे बघा. फक्त त्या क्वांटिटी मध्ये आपण काय करतो, फक्त व्ही दॅट द लिनियर व्हेलॉसिटी अँड ओमेगा काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याच्यामध्ये काय टाकतो आपण आर टाकून देत असतो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याला रिलेशन काढायचं आहे. relation between linear velocity and angular velocity. या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधला आपल्याला रिलेशन काढायचं आहे. ठीक आहे, मग या क्वांटिटीज मध्ये आता यामध्ये रिलेशन मध्ये आपण बघू आता काय करायचं आहे. आपल्याला कन्सिडर करायचं की आता जो काही पार्टिकल आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे, आता या ठिकाणी जे काही आहे या ठिकाणी एक डायग्राम काढतोय मी या ठिकाणी सर्क्युलर पाथ. ठीक आहे, हा जो आहे याच्या ठिकाणी एक ओरिजिन आहे, ओरिजिन ओ, याची इथे रेडियस आहे, त्याला मी ए म्हटलं. त्यानंतर इथपासून तो काहीतरी अंतर चालून गेला इथपर्यंत बी या पॉइंटला. ठीक आहे, दॅट इज द आर्क ऑफ द सर्कल, दॅट इज द डेल एस. ओके, अँड दॅट द अँगल क्रिएटिंग अँगल दॅट इज द डेल थिटा. ओके, आणि याला इथं काय आहे रेडियस वेक्टर आर वेक्टर. ठीक, असं. आता यामध्ये होतं काय आहे की हा जो पार्टिकल आहे मूव्ह होतोय, ए पासून बी कडे जातोय, तो ए कडनं बी कडे जातोय ना, दॅट इज द पाथ ऑफ द ऑब्जेक्ट. तर मग ही जी काही आहे तर याच जे काही मूव्ह होण्याची डायरेक्शन आहे ही घड्याळीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. घड्याळ अशी फिरते, जे काही काटे आहेत घड्याळीमधले ते या डायरेक्शनने फिरतात, पण हे जे आहे ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरते. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर का ऑब्जेक्ट फिरत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन हे काय देतात, पॉझिटिव्ह डायरेक्शन पॉझिटिव्ह क्वांटिटी देतात. ठीक आहे, आणि जर का क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत असेल तर निगेटिव्ह क्वांटिटी देतात असं म्हणता येईल. चला, मग काय केलंय आपण, consider the particle performing uniform circular motion with a radius r in anti-clockwise directions. Okay, let the particle move from A to B. Let the particle move from A to B. Let ds be the linear displacement. That the linear displacement, that the arc of the circle. Okay, and del theta be the angular displacement. Hence, we know आपल्याला माहित आहे del s is equal to r क्रॉस डेल थिटा, हा आपल्याला माहित असते. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 करू आपण याला. आता जर का आपण अगोदर स्टडी केलेला आहे की जी काही लिनियर व्हेलॉसिटी आहे, जो काही स्मॉल इंटरवल ऑफ टाइम मध्ये, शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये तो जर का काय करतोय पाथ कव्हर करत असेल तर त्याचं जे काही एक्सप्रेशन आहे दॅट इज द व्हेलॉसिटीचं आपल्याला माहित आहे, दॅट द व्ही इज इक्वल टू काय असते तुम्ही पाहिलाय की लिमिट dt टेन्स टू 0 डेल एस अपॉन डेल टी. ओके, आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे. दॅट द शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम, दॅट इज द इन्स्टॅनियस व्हेलॉसिटी सुद्धा आपण त्याला म्हणत असतो आपण. v इज इक्वल टू लिमिट dt टेन्स टू 0 डेल एस अपॉन dt, दॅट इज द इक्वेशन नंबर 1. याला करू आपण, याला राहू द्या. ठीक आहे, दॅट इज द वेक्टर फॉर्म ऑफ द रिलेशन बिटवीन द लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट फर्स्ट. ओके, मग या ठिकाणी आपण जे काही रिलेशन पाहिलं आहे की एक सुद्धा आपण असं सुद्धा पाहिलं आहे की रिलेशन बिटवीन वी नो बट म्हणू आपण या ठिकाणी द रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट मधला आपण स्केलर वाला जे काही क्वांटिटी वाला जे काही रिलेशन्स आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर ते काय असते, डेल एस इज इक्वल टू आर डी थिटा. ठीक आहे, हे एक्सप्रेशन पाहिलंय. मग ज्या ठिकाणी तुम्हाला डेल एस दिसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आर डी थिटा टाकू शकता का, टाकू शकता. म्हणजे या ठिकाणी जिथे डेल एस आहे इथे, तर आपण हे पुट अप करू. चला मग पुट करूया इक्वेशन. पुट इन इक्वेशन 1
v is equal to limit dt tends to 0 r del theta अपॉन dt जशाचा तसा. आता r जो आहे ती एक रेडियस वेक्टर आहे किंवा पोझिशन वेक्टर आहे, तो कॉन्स्टंट टर्म्स आहे किंवा या ठिकाणी प्रोडक्ट रूल सुद्धा आपण यूज करू शकतो. ठीक आहे, मग आता या ठिकाणी r जो आहे तर तो कॉमन बाहेर येईल. v इज इक्वल टू r लिमिट dt टेन्स टू 0 डेल थिटा अपॉन dt. आता तुम्हाला एवढं लक्षात येत आहे की हे जे काही आहे लिमिट dt टेन्स टू 0 dt थिटा अपॉन dt, दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विदिन अ टाइम, दॅट इज द अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, तुम्ही असं म्हणू शकता का की लिमिट dt टेन्स टू 0 d थिटा अपॉन dt हा काय आहे, अँगुलर व्हेलॉसिटी आहे, ओमेगा आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू पुट अप करू शकता. या ठिकाणी ओमेगा म्हणजे एवढ्या टर्मची तुम्ही व्हॅल्यू काय पुट करणार, ओमेगा म्हणजे v इज इक्वल टू तुम्हाला काय भेटत आहे, आर ओमेगा. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँगुलर व्हेलॉसिटी इन द स्केलर फॉर्म. ठीक आहे, दॅट इज द इन द स्केलर फॉर्म. इक्वेशन नंबर 2 करतो मी. आता तुम्हाला जर का त्यांनी विचारलंय की बघा, त्यांनी विचारलं तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये जर का विचारलंय तर त्याची जी काही डायग्राम्स येईल तर या पद्धतीने अशी येईल. दॅट इज द ओरिजिन ओ, ही त्याची रेडियस वेक्टर आर वेक्टर आणि या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी ही व्ही वेक्टर आणि या ठिकाणी जे काही अँगुलर व्हेलॉसिटी होणार आहे तर ती ओमेगा वेक्टर. आता तर तुम्हाला वेक्टर फॉर्म मध्ये विचारलंय त्यांनी इन वेक्टर फॉर्म. तुम्हाला डेरिव्हेशन करायला विचारणार नाही, फक्त तुम्हाला काय सांगतोय मी, फक्त रिलेशन तुम्हाला यावं म्हणून मी त्या ठिकाणी डेरिव्हेशन घेतलेलं आहे. इन वेक्टर फॉर्म जर का विचारला आहे तर मग त्यांचं जे काही बघा, तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोय. आता यामध्ये ओमेगा वेक्टर आणि आर वेक्टर जे काही अँगुलर व्हेलॉसिटी अँड जी काही रेडियस वेक्टर आहे, ठीक आहे, याने यासोबत काय एक अँगल क्रिएट केलेला आहे, परपेंडिक्युलरचा 90चा अँगल केलेला आहे. मग असं म्हणणार का तुम्ही v vector that the linear velocity is equal to the omega vector is perpendicular म्हणजेच काय, क्रॉस 90चा अँगल क्रॉस and to the r vector. This is the in vector form the relation between linear velocity and angular velocity. हे वेक्टर फॉर्म मधलं रिलेशन. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता की काय समजलं नाही तुम्हाला. जर हे कुठनं आलं जर का तुम्हाला वाटत असेल तर यात मध्ये बघा, असा इथे तर तुम्ही बघितलं असेल बघा, डेल थिटा म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट तुम्ही पाहिलाय की डेल एस अपॉन आर आपण पाहिलं होतं ना, दॅट द थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर आपण पाहिलं होतं. थिटा इज इक्वल टू आर्क ऑफ द सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल. मग फक्त आपण डेल एस इकडे ठेवला आणि आर इकडे पाठवून दिला म्हणजे आर डी थिटा. बस याच पद्धतीने आपण इकडनं घेतलंय बॉ असं. ठीक आहे, या पद्धतीने आणि ते यूज केलं आपण, डेल एच ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची होती इथं म्हणून या सेकंडनी असं एक डेरिव्हेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारू शकता. समोरचं डेरिव्हेशन जे आहे तर ते अँगुलर ऍक्सेलरेशन किंवा ऍक्सेलरेशन आपण यूज करू, जे काही लिनियर ऍक्सेलरेशन किंवा अँगुलर ऍक्सेलरेशन म्हणतो आपण. ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय की जे काही अँगुलर ऍक्सेलरेशन आहे त्या अगोदर आपण ऍक्सेलरेशन बघू, नंतर अँगुलर ऍक्सेलरेशन बघू. ठीक आहे, ऍक्सेलरेशन काय आहे तर ऍक्सेलरेशन, आता ऍक्सेलरेशन काय आहे त्याला आपण त्वरण म्हणतो, मराठीमध्ये त्वरण. ठीक आहे, दॅट इज द ऍक्सेलरेशन. एखादी बॉडी ऍक्सेलरेटेड आहे किंवा नॉन ऍक्सेलरेटेड आहे तर ह्या कॉन्सेप्ट इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ द रेफरन्स त्यामध्ये कॉन्सेप्ट येतो तो की ऍक्सेलरेटेड आहे की नॉन इनर्शियल मध्ये आहे. ठीक आहे, त्याचा वेगळा विषय. आता इथे ऍक्सेलरेशन म्हणजेच काय आहे बघा, ऍक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ linear velocity within a time. The rate of change of velocity किंवा linear velocity म्हणा, linear velocity with respect to time, with respect to time is called as
इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन. त्यालाच आपण ऍक्सेलरेशन असं म्हणतो. काय सांगतोय, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऍक्सेलरेशन. म्हणजे जे काही चेंज होतो आहे तर तो व्हेलॉसिटी मध्ये होत आहे. दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी विदिन अ टाइम, फायनल टाइम टू मायनस इनिशियल टाइम, दॅट या पद्धतीने. ठीक आहे, जो काही चेंज होत आहे, चेंज आणि डिफरन्स. ओके, आपण ऑलरेडी बघितलं आहे. आता ही जे काही ऍक्सेलरेशन आहे, तर ऍक्सेलरेशन तुम्हाला माहित आहे की कशाने डिनोट करता आपण, या वर्डचा ऍक्सेलरेशन, या वर्डचा इनिशियल वर्ड काय आहे, ए आहे, स्मॉल ए. मग इट इज डिनोटेड बाय स्मॉल ए. इट इज डिनोटेड बाय स्मॉल ए. स्मॉल ए नी आपण त्या ठिकाणी त्याला डिनोट करतो. ठीक आहे, चालेल. मग याचा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होईल? फॉर्म्युला velocity अपॉन टाइम. ओके, velocity अपॉन टाइम. आता ऍक्सेलरेशनला आपण डिनोट करतो ए नी, व्हेलॉसिटीला डिनोट करतो आपण व्ही नी, टाइमला डिनोट करतो आपण टी नी. झाला फॉर्म्युला. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. आता यालाच तुम्ही असंही लिहू शकता, जर का शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम जर का असेल, जर का शॉर्ट इंटरव्हल ऑफ टाइम जर का असेल, तर त्याला तुम्ही लिहू शकता ए इज इक्वल टू लिमिट dt टेन्स टू 0 dv बाय dt असंही तुम्ही लिहू शकता, किंवा त्याला ए इज इक्वल टू dv बाय dt असंही लिहू शकता. ठीक आहे, ओके. आता हे झालं त्यांचं फॉर्म्युलेज. आता त्याचं युनिट जे आहे, युनिट, आता युनिट व्हेलॉसिटीचं युनिट सर्वांना माहित आहे, मीटर पर सेकंद असते, आणि टाइमचं जे आहे तर ते सुद्धा सेकंद आहे. म्हणजे याचं युनिट काय येईल, मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. सेकंद स्क्वेअर. याला आपण आर मध्ये असं लिहू शकतो का, मीटर इंटू सेकंद रेस टू द पॉवर -2 असंही लिहितो. ठीक आहे, समजण्यासाठी मी पुन्हा लिहिलं ते. हे कशामध्ये, एमकेएस सिस्टीम मध्ये. लॅटर ऑन याचं दुसरं जे युनिट आहे तर ते आहे सेंटीमीटर पर सेकंदचा स्क्वेअर. ऑर मध्ये आपण त्याला असंही लिहू शकतो, सेंटीमीटर इंटू सेकंदची पॉवर -2. कशामध्ये, सीजीएस मध्ये. ओके, आता याचं युनिट झालंय. आता याचं डायमेन्शन विचारायचंय. ठीक आहे, आता याचं डायमेन्शन जे आहे, सांगा याचं डायमेन्शन. व्हेरी गुड. ओके, m0 L1 T-2 घेतलं. बघा इथे मास, मास या क्वांटिटी मध्ये प्रेझेंट नाहीये. ठीक आहे, लेंथ प्रेझेंट नाहीये. लेंथ प्रेझेंट आहे. ठीक आहे, लेंथ किती प्रेझेंट आहे, 1 आहे. मीटरची पॉवर काही नाही, म्हणजे पॉवरची किती आहे तिथे 1 आहे. आणि टाइम जो आहे तो आहे, त्याच्यामध्ये किती पॉवर आहे त्याची 2 आहे, पण ती किती आहे, -2. मग या ठिकाणी मी -2 लिहिलं, m0 L1 T-2. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचं डायमेन्शन येईल. आणि इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, चालेल. मग आता या ठिकाणी आपण ह्या जो क्वांटिटीज पाहिल्या, ऍक्सेलरेशन पाहिलं. आता याच्यामधलं नेक्स्ट क्वांटिटी आहे तर ती आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन जे आहे. तर बघा, आपल्याला ऑलरेडी ओव्हरलुक बरा करा या ठिकाणी. ऍक्सेलरेशन काय आहे, ऍक्सेलरेशन मराठीत त्वरण म्हणतो आपण त्याला. याच्यामध्ये चेंज होतोय, व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो विदिन अ टाइम. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. आणि इट इज डिनोटेड बाय स्मॉल ए. द ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम, ए इज इक्वल टू व्ही बाय टी. जर का शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मध्ये जर का असेल तर इन्स्टंटिनियस ऍक्सेलरेशन त्याला आपण म्हणत असतो. टाइम इंटरवल खूप छोटासा असतो त्यामध्ये. तर याचा असा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. त्याचं युनिट काय येईल, व्हेलॉसिटी असतं मीटर पर सेकंद, आणि त्याच्या विदिन टाइम आहे म्हणजे मीटर पर सेकंद स्क्वेअर त्याचं युनिट येऊन जाईल, किंवा सेंटीमीटर पर सेकंद आपल्याला सीजीएस मध्ये मिळते. त्याचं जर का डायमेन्शन पाहायचं झालं, मास 0, लेंथ L1 आणि T-2 आपल्याला डायमेन्शन भेटेल. इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी. ओके, आता लॅटर ऑन आपल्याला जर बघायचं की लास्ट जी क्वांटिटी आहे ती, तर ती आहे अँग्युलर ऍक्सेलरेशनची.
अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशन काय आहे बघा आता. अँग्युलर ऍक्सेलरेशन काय आहे बघा. ऍक्सेलरेशन तर आहे पण अँग्युलर आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्या ठिकाणी व्हेलॉसिटीचा चेंज होईल, पण कोणती व्हेलॉसिटी असणार तिथं, अँगल मध्ये चेंज होणारी व्हेलॉसिटी, म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विदिन अ टाइम, दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. असं म्हणता येईल मग या ठिकाणी द रेट ऑफ चेंज ऑफ angular velocity with respect to time is called as angular acceleration. त्याला तुम्ही अँग्युलर ऍक्सेलरेशन असं म्हणता. आता अँग्युलर ऍक्सेलरेशन जे आहे तर हे आपल्याला माहित आहे कशाने डिनोट करतो आपण, हे ओके, इट इज डिनोटेड बाय अल्फा. ओके, इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, अल्फा वेक्टर सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला, अल्फा नावाने डिनोट करतो. मग याचं जे काही फॉर्म्युला होईल ऍक्सेलरेशन, अँग्युलर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अँग्युलर velocity upon velocity upon time. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण अल्फा डिनोट करतोय, त्यानंतर त्याचा रेट ऑफ चेंज होतो आहे, कशामध्ये होतोय, अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये, म्हणजे ओमेगा मध्ये होतोय, आणि विदिन अ टाइम टी एवढ्या याच्यामध्ये. तर हा त्याचा फॉर्म्युला होऊन जाईल. मग याचा आणखीन फॉर्म्युला आपण लिहू शकतो की दॅट द अल्फा इज इक्वल टू लिमिट अल्फा वेक्टर dt टेन्स टू 0 ओमेगा वेक्टर डी ओमेगा वेक्टर बाय डेल टी. ठीक आहे, अशाही पद्धतीने तुम्ही त्याचा फॉर्म्युला लिहू शकता, किंवा अल्फा वेक्टर इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन dt सुद्धा आपण तुम्ही त्याला लिहू शकता, dt. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये याचं युनिट जर का पाहायचं झालं, त्याचं युनिट सेकंड स्क्वेअर, रॅड पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे आता या ठिकाणी रॅड पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी त्याचं युनिट काय आहे, ओमेगा जो आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, त्याचं युनिट आहे रॅड पर सेकंड, आणि जो विदिन अ टाइम आहे म्हणजे रॅड पर सेकंडचा स्क्वेअर होऊन जाईल या ठिकाणी, रॅड पर सेकंडचा स्क्वेअर. म्हणजे याला आपण असंही लिहितो, आर रॅड इंटू सेकंड रेस टू द पॉवर -2. ठीक आहे, असंही लिहू शकतो. आता याचं जे काही डायमेन्शन पाहायचं झालं की रॅड एन म्हणल्याच्या नंतर मास लेन टाइम नाही आहे त्या ठिकाणी, सेकंड जो आहे तर तो आपण टाइम मध्ये काउंट करतो. म्हणजे याचं डायमेन्शन बघा, आता डायमेन्शन काही आहे या ठिकाणी, मास लेंथ अँड टाइम, m0 l0 आणि टाइम जो आहे तर सेकंड t-2. ठीक आहे, t-2 त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ओके, आणि इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, इट इज वेक्टर क्वांटिटी. ओके, वेक्टर क्वांटिटी. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अँग्युलर ऍक्सेलरेशन्स किंवा ज्या काही क्वांटिटी आपण आज पाहिल्या तर याच पद्धतीने मिळतील. ठीक आहे, आता आपल्याला समोरचा जो टॉपिक आहे बघा, यावर आपण ह्या डिटेलमध्ये का जातोय तर खूप सारे न्यूमेरिकल्स या छोट्या छोट्या गोष्टीवरच अडवून त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे, त्यामुळं छोट्या गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजे, तर मोठमोठा डेरिव्हेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. समोरचं जे काही टॉपिक आहे तर तो समोरचा टॉपिक आहे आपला रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनचा आहे. आणि जेणेकरून तुम्ही जर का त्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला या ठिकाणी या शॉर्ट मध्ये सांगतोय, म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन डिनोट करतो आपण ए नी, आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन डिनोट करतो आपण अल्फानी. फक्त याच्यामध्ये काय करायचं, इक्वल टू ची साइन टाकायची आणि त्या आणायचा आर, बस. ए इज इक्वल टू आर अल्फा. तसंच लिनियर व्हेलॉसिटीचं रिलेशन व्ही इज इक्वल टू करायचंय, आणि त्या ठिकाणी काय असते, अँग्युलर व्हेलॉसिटी ही ओमेगा डिनोट करतो, त्याच्यामध्ये काय टाकायचं, फक्त रेडियस टाकायची, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तसंच आता लिनियर डिस्प्लेसमेंट, आता लिनियर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे कशाने डिनोट करतो आपण, डीएस, फक्त एस न डिनोट करतो, आणि याच्या शेजारी काय आणायचं, आपल्याला फक्त रेडियस आणायची, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाने डिनोट करतो आपण, थिटा, म्हणजे एस इज इक्वल टू आर थिटा. असे रिलेशन तुम्हाला मिळतील.
हे रिलेशन तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. खूप सारे डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्यासाठी याचा यूज केला जातो. हे डेरिव्हेशन्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. आणि त्यानंतर पिरियड काय असतो, जो टाइम पिरियड किंवा पिरियडिक टाइम जो आहे, जो काही टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन जो असतो, एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी जो काही टाइम तो घेतो त्यालाच आपण पिरियड म्हणत असतो. ठीक आहे. तर त्याची डेरिव्हेशन्स पाहू, त्याच्यावरले न्यूमेरिकल्स जे काही असतात याचा सुद्धा खूप जास्त वाटा आहे. जे काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी फ्रिक्वेन्सी असते, त्यानंतरचे जे काही डेरिव्हेशन्स आहेत त्याला आपण समोर बघणारच आहे. ठीक आहे. आता या आजपर्यंत लास्ट लेक्चर आणि आजच्या लेक्चर पर्यंत जेवढं शिकवलं ते तुमचं परफेक्ट करा. ठीक आहे. परफेक्शन महत्वाचं आहे. प्रॅक्टिस जास्त करा आणि जेवढं झालं आज तेवढं कम्प्लीट झालंच पाहिजे. सर्वांना ते आलंच पाहिजे, तरच समोरचे कन्सेप्ट शिकायला थोडं एन्जॉय येईल तुम्हाला. ठीक आहे. चालेल.